छू लो आसमान, नए भारत की है नई पहचान। नमस्कार, माझे नाव आहे आदर्श सुनील निरी. नमस्कार, माझे नाव इरे सिद्धारामका. आमच्या शाळेचं नाव आहे नेताजी सुभाषचंद्र बोस हायस्कूल. आम्ही तयार केलेल्या प्रकल्पाचं नाव आहे ऑटोमोबाईल स्प्रिंकलर कार. आम्ही निवडलेली समस्या तर ती ही आहे की आमच्या या की उन्हाळ्यामध्ये किंवा इतर वेळेस जेव्हा कर्मचाऱ्यांना मोठे मैदान भिजवायचे असते आणि त्याचबरोबर जेव्हा मोठमोठे स्पर्धा संपन्न होत असतात तेव्हा मैदान स्वच्छ किंवा भिजलेले असण्यासाठी कर्मचाऱ्यांना खूप मनुष्यबळाचा वापर करावा लागतो. त्यामुळे मनुष्यबळाचा कम वापर होऊन आम्ही हा स्प्रिंकलर कार बनवला आहे. यामध्ये फक्त स्प्रिंकलर नाही तर याच्या सकट ऑटो डस्ट क्लीनर सुद्धा आहे. आता आपण ह्याचा प्रात्यक्षिक वर्किंग पाहू. आता आपण स्प्रिंकल चालू केलेला आहे. आता आपला कार ग्राउंडला पाणी देत आहे. हा कार आणि यातले साहित्य हे रिचार्जेबल आहेत. अशा प्रकारे आपण जेव्हा पाऊस पडतो तेव्हा पिचला कव्हरही करू शकतो. असा आहे आमचा ऑटोमोबाईल स्प्रिंकलर कार. धन्यवाद. धन्यवाद. शालेय ग्राउंडमध्ये जेव्हा एखादा स्पोर्ट्सचा इव्हेंट असतो त्यावेळेस त्या विद्यार्थ्याला बाईक घेऊन किंवा त्या शिक्षकाला किंवा त्या शिपायाला बाईक घेऊन वर होणार आणि पूर्ण ग्राउंडवर ते पाणी मारावं लागतं. त्याऐवजी आम्ही स्प्रिंकलर कार तयार केलेली आहे. स्प्रिंकलर कारच्या माध्यमातून स्प्रिंकल करतो आणि त्याच पद्धतीनं सध्या वाढवलेले आहेत की जेणेकरून तो डस्ट देखील क्लीन करतो. की जेणेकरून पुढील जे दोन जे व्हील आहेत त्या माध्यमातून तो डस्ट देखील क्लीन करतो. आणि त्यानंतर जर समजा एखाद्या ग्राउंडवर जास्त पाऊस आला किंवा पावसाचं जर आगमन होणार असेल तर त्यापूर्वी त्या क्रिकेटच्या ग्राउंडच्या पिचवर वगैरे जेव्हा ताडपत्री आकृती असते किंवा घालायची असते त्यावेळी शिवण न वापरता त्या कारच्या माध्यमातून ते ताडपत्री आणि त्या पिचवर आखू शकू अशा पद्धतीनुसार रेडीमेड असं आणि अतिशय मनुष्यबळाला मनुष्यबळ हा कमी वापर असलेला तो स्प्रिंकलर कार आम्ही बनवलेला आहे. तिन्ही मनुष्य त्या ठिकाणी वर्क करतात. हेच आम्ही भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणात मोठ्या गाडीच्या संदर्भात